सिन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाची सुरुवात आंदोलनातील हुतात्मे व वीर जवान मेजर कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी सिन्नर तहसील कार्यालयासमोर समस्त समाज बांधव व समर्थकांनी ठिय्या आंदोलन केले। सिन्नर शहरात गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित ठिय्या आंदोलनाची सुरुवात आंदोलन काळात मराठा आरक्षण मागणीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध घोषणांसह शांततेत हा ठिय्या आंदोलन करण्यात आला। सिन्नर येथील आंदोलनाचे काही क्षणचित्रे आपण एसएनच्या माध्यमातून पाहणार आहोत। एसएन न्यूज साठी तुषार काळे, अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे। उपस्थित असलेल्या सर्व शिवमावळ्यांनो, आपल्याला सगळ्यांना आरक्षण हवं आहे, मराठ्यांना आरक्षण हवं आहे आणि त्यासाठी प्रत्येक समाजाने आज आपल्याला पाठिंबा दिला आहे। आपल्याला या आरक्षणाचा जो लढा आहे तो एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या पद्धतीने करायचा आहे। आज आपण इथे सगळे ठिय्या आंदोलनासाठी जमलो आहोत। मला आज खूप गर्व होत आहे की इथे तरुणांची संख्या खूप मोठी आहे। प्रत्येक समाजाचा माणूस इथे उपस्थित आहे। असंच आपण पुढे लढत राहू। आरक्षण आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही। शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हवी की जो मराठा समाज आज शांततेच्या मार्गाने आरक्षणासाठी भांडत आहे त्याला पेटवून देऊ नका, त्याला कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका, अशी मला शासनाकडे नम्रपणे विनंती आहे। शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या या साध्या सोप्या आहे। आमच्या मागण्या पूर्ण करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, एवढंच मी बोलू इच्छिते। आज आपण सगळे इथे जमलो आहोत, शांततेच्या मार्गाने आज आपण इथे दिवसभर आंदोलन करू आणि याला कुठल्याही पद्धतीचा कोणताही गालबोट लागता कामा नये, याची दखल आपण सगळ्यांनी इथे घेऊ आणि आजचं आंदोलन एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने यशस्वी होईल अशी मला खात्री आहे। जय भवानी, जय शिवाजी। मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या सर्वांनी मिळून जे महाराष्ट्रभर आंदोलन चालू केले त्या आंदोलनासाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आज सिन्नर येथे या मंडपामध्ये ठिय्या आंदोलन चालू आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेले सर्व समाजातील भगिनी, माता भगिनी आणि सर्व बंधू भगिनी, एक वेगळ्या दिशेने समाज जात असल्याने कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आपलं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जो हा लढा अवलंबलेला आहे त्याला आपण सर्व पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहोत। या उपस्थितीमध्ये फक्त मराठा समाजाचेच लोक आहेत असं नाही, परंतु जे लोकांना वाटतं की या समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, ते सर्वजण उपस्थित आहेत। मी खास करून त्यांचे मनापासून आभार मानतो। आज समाजापुढे भेडसावणारे प्रश्न अनेक जरी असले तरी सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यामुळेच हे आंदोलन जास्त जोशात आणि जोरात चालू आहे तरुणांमुळे, तर याचं कारणच आपण लक्षात घेतलं पाहिजे की शैक्षणिक क्षेत्रात जो अन्याय मराठा समाजाच्या मुलांवर मुलींवर होतो त्याबाबतच जास्त लोकांच्या मनात भावना खदखदत आहेत। एखाद्या मुलाला 70, 75, 80% मार्क्स मिळतात आणि तो मराठा समाजाचे आहे म्हणून त्याला फी मध्ये माफी किंवा ॲडमिशनच्या वेळेस त्रास किंवा ॲडमिशन सुद्धा मिळत नाही, असं जेव्हा वातावरण तयार होतं त्याचे पडसाद त्याच्या घरात उमटतात आणि त्याच्यातूनच सर्व मनस्ताप घराला, त्या माणसांना आणि शेवट समाजाला तयार होतो।
आणि त्याचाच हा उद्रेक सर्वत्र आहे. आज जे आमच्यासारखे 50च्या पुढे झुकलेले आहेत त्यांना फार काही फरक पडणार नाही याच्यातून, परंतु जे आता नवीन होतकरू मुलं आहेत किंवा आमच्या घरातले आमचे मुलं आहेत त्यांच्या दृष्टीने हे आंदोलन जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून हे आंदोलन चाललं पाहिजे. शेवटचं आपलं ध्येय जे आहे आरक्षण मिळेपर्यंत हे चालवलंच पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे या भावनेचे आपण सर्वजण आहोत. परंतु या सर्व आंदोलनात एक क्लेशदायक प्रकार घडतो आहे आणि तरुण अतिरेक करून एक वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतायत, आत्महत्या करतायत आणि ते जास्त क्लेशदायक आहे. कारण आज आपण पाहतो की मराठा समाजाची ख्याती आणि ओळख हा पूर्वीपासून लढवय्या आणि लढणारा समाज म्हणून आहे आणि ते लढणं सोडून एक वेगळ्या मार्गाने जाणं बरोबर नाही. तरुण जेव्हा असं काही वेडवाकडं कृत्य करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या नातेसंबंधात, मित्रपरिवारात त्याचे पडसाद उमटतात आणि त्याच्यामुळेच पुन्हा समाज मागे जाण्याची शक्यता वाढते आणि म्हणून तरुणांनी तो विचार बाजूला ठेवला पाहिजे. उद्या सूर्य उगवणार आहे तर तो सूर्य पाहण्यासाठी आपण तर जिवंत राहिलो पाहिजे आणि लढत राहिलो पाहिजे. जे आपल्या रक्तात आहे ते लढणं हे आपल्या रक्तात आहे ते लढत राहिलो पाहिजे ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. या संपूर्ण आंदोलनाच्या दिशेने आज शांततेत हे चालू आहे. शासनाकडे सर्वांनी विनंती केलीच आहे. याच्यात कोणताही पक्षीय आणि जाती अभिनिवेश नाही. प्रत्येकाला वाटतं की जे हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे. जे राजश्री शाहू महाराजांनी 100-125 वर्षापूर्वी दिलं होतं ते आज का मिळू नये हा प्रत्येकाच्या मनातला एक धगधगता प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. आपण सर्वांनी मिळून हा पाठिंबा दिलेलाच आहे. मी समाजाच्या सर्व तरुणांचं, ज्येष्ठ नेत्यांचं आणि सर्व समाज बांधवांचं, माता भगिनींचं आणि ज्या ज्या लोकांचे जे मराठा समाजाचे नसताना सुद्धा ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्यांचं समाजाच्या वतीने नाही पण माझ्या वैयक्तिक वतीने मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि हा हक्क मिळेपर्यंत आपण लढत राहणार आहोत.